यानंतर विजयी मेळावाही पार पडला। मात्र या मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं। विजय मेळाव्याच्या नावाखाली रुदालीचं भाषण झाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला। शिंदे फडणवीसांनी रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं संजय राऊत म्हणाले। मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली। सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक भावनिक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असं